नमस्कार. आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी करणार आहोत. एकदम झटकेपट होणारी, खायला पण एकदम अप्रतिम लागणारी. तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून चवळी घ्यायची आणि ह्या प्रकारे चवळी आपल्याला मोडून घ्यायची. जशी आपण दुसऱ्या वालाच्या शेंगा मोडतो तशीच आपल्याला ही चवळी अशी बारीक बारीक मोडून घ्यायची आहे. त्यानंतर कढई गरम झाली की आपल्याला 1 चमचा तेल टाकून ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून चांगली तडतडू द्यायची आहे. आपण थोड्याच तेलामध्ये भाजी करणार आहोत आणि एकदम मस्त लागते. ह्याच्यामध्ये खूप दुसरे काही मसाले वगैरे काही जाणार नाही. कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतून झाला की बारीक चिरलेला कांदा घालायचा त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्ही बारीक चिरलेले टोमॅटो पण घालू शकता. आता व्यवस्थित ह्याला मिक्स केलं की चांगलं परतून द्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये आपले चवीनुसार मसाले घालायचे, म्हणजे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात तेवढेच. तर मी थोडीशी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला एवढंच घातले आणि त्यानंतर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेत आहे. तर चवळी ना खूप निब्बर असेल ना तर हिला 30 ते 20 किंवा 30 ते मिनिट लागतात गॅसवरती शिजायला. आणि जर कुकरमध्ये जर केली ना तर लवकर शिजली जाईल. पण आपण जर अशी पातेल्यात किंवा कढईमध्ये जर केली ना तर निब्बर चवळी असते, ती खूप टाईम लागतो शिजायला. तर मी घेतलेली चवळी थोडी निब्बर होती म्हणून ह्याला खूप टाईम लागला. आणि कवळी असेल तर काही टाईम नाही लागत. थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आणि त्यानंतर चवळी आहे ती सगळी चवळी आपल्या ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी, 1 ग्लास पाणी इतकं टाकून घेतलं आणि त्यानंतर झाकण ठेवून मी ह्याला 20 ते 30 मिनिट तर लागलेच शिजायला, कारण की थोडी निब्बर होती त्यामुळे खूप टाईम लागतो. तुम्ही निब्बर असेल ना तर कुकरमध्ये करा, पण निब्बर असली तरी पण भाजी एकदम मस्त लागते आणि शिजते पण फक्त थोडासा टाईम जास्त लागतो. आता हिला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं जी पाण्याने काही लवकर शिजली जाईल. एकदम कवळी असेल तर काही नाही, म्हणजे 10 ते 15 मिनटात होऊ जाईल. तर हे बघू शकता 20 ते 30 मिनिटांनी आपली भाजी एकदम म्हणजे असं मस्त शिजली गेली आहे. खूप असा म्हणजे कढईमध्ये टाईम लागला, तुम्ही कुकरमध्ये करा ही भाजी, तर मस्त शिजली गेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कूट घालूया शेंगदाण्याचा, बारीक कुटलेला कूट. खूप बारीक पण नाही, खूप मोठा पण नाही. खूप मोठा घातला तर शेंगदाणे एका साईडला आणि आपली भाजी एका साईडला होते. एकदम सुकी भाजी करायची असली ना शेंगाची तर त्याच्यामध्ये एकदम बारीक कूट लागतो. तर आता झाकण ठेवून कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिटाला वाफलून देऊ आणि त्यानंतर बघू शकता मस्त असं शिजलं गेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता मस्त आपली अशी भाजी रेडी झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला घेऊयात आपण ही भाजी जेवायला. तर बघू शकता एकदम अशी मस्त आपली भाजी झाली आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खायला एकदम मस्त लागते. तुम्ही चपातीच्या ऐवजी भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खाऊन बघा, नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.